बाहेर तर पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मला तर ना आज खूप कंटाळाच आलाय. 7 दिवस ठाण्याला आणि 4 दिवस गावाला आराम झालता. कालचा दिवस प्रवासात गेल्यामुळे थोडं थकल्यासारखंच वाटतंय. खरं तर ना मला गावावरून येऊच वाटत नव्हतं. पण काय करणार, तनुजची शाळा आणि ह्यांचं ऑफिस. तनुजला तर ना आज 10-12 दिवसातून स्टडीला बसवलं होतं. त्याची तर ना खूप मज्जाच झालती या दिवसात. आता कितीही कंटाळा आला तरी रोजचं काम सोडून थोडीच चालतं. मग काय, गावावरून आणलेली आंबाड्याची भाजी बनवू म्हटलं. भाजी निवडून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुतली. धुतलेली भाजी बारीक चिरून घेतली आणि ती शिजण्यासाठी ठेवली. आता भाजी शिजत आहे तोपर्यंत मूठभर कच्चे शेंगदाणे खलबत्त्यात कुटून घेतले. लसूण मिरचीचा ठेचा बारीक करून घेतला आणि फोडणीसाठी थोडा लसूण नकलून घेतला. सोबतच मूठभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली. आता भाजी चांगली शिजली होती. मग शिजलेली भाजी चांगली हटवून घेतली. नंतर तेल गरम करून जिरे आणि लसणाची फोडणी दिली. लसूण चांगला ब्राऊन झाला की त्यामध्ये मिरचीचा ठेचा, हळद, भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर हटून घेतलेली भाजी, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोडं पाणी ओतलं आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेतली. हे बघा, झाली ना तयार आंबाड्याची भाजी. आता भाजी तर बनवून झालती, मग एकीकडे भात शिजाय टाकला आणि भाकरी बनवून घेतल्या. आता भूक तर लय जोराची लागली होती. मग घेतली ना खायला गरमागरम आंबाड्याची भाजी, भाकरी आणि भात.